भारत आणि अमेरिका या दोन राष्ट्रात सोमवारी मुक्त व्यापार करार झाला। हा करार प्रामुख्याने भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे। त्यामुळे केंद्र सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत भारतीय शेतकऱ्यांचे श्राद्ध घालावे अशी कडवट प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सोमवारी चर्चा केली। त्यानंतर अमेरिकेने भारतावरील टेरिफ 50% 18% पर्यंत खाली आणलं। मात्र या दोन्ही राष्ट्रातील मुक्त व्यापार कराराचा खरा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसणार आहे असं राजू शेट्टी यांनी नमूद केलंय। अमेरिका सर्वच दृष्ट्या आर्थिक बाजूने संपन्न आहे। त्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांना अनेक सोयी सवलती, अनुदान, कृषीविषयक संशोधनाचा फायदा मिळतो। भारतात नेमकी याच्या उलटी परिस्थिती आहे। अमेरिकन शेतकऱ्यानं उत्पादित केलेला शेतीमाल तसंच दुग्धजन्य उत्पादनं केवळ 0% आयात करानं भारतात येतील। त्यातून अमेरिकन शेतकरी अधिकाधिक श्रीमंत होतील तर भारतीय शेतकरी मात्र कंगाल होणार आहे असा राजू शेट्टी यांचा दावा आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटनुसार भारत अमेरिका व्यापार कराराला संमती मिळालेली आहे। हा मुक्त व्यापार करार जर झाला तर खऱ्या अर्थानं भारतीय शेतकऱ्याचं कंबरड मोडणार आहे। कारण या मुक्त करारानुसार अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका असेल, सोयाबीन असेल, त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ असतील, कापूस असेल, इथेनॉल असेल, हे सारे काजू असेल, हे सारे आयात होणार आहे। 0 आयात करानं आयात होणार आहे। हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे। आता डोनाल्ड ट्रम्पना बोलवून एकदा भारतीय शेतकऱ्याचं श्राद्ध घाला एवढंच आता शिल्लक राहिलेलं आहे।